परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, भर दिवसा शेतातून इलेक्ट्रिक साहित्याची धाडसी चोरी। पिंपळनेर परिसरातील चिकसे शिवारात गांगेश्वर मंदिरालगत असलेल्या अनिल चौधरी यांच्या शेतात चोरट्यांनी भर दिवसा धाडसी चोरी करत हजारो रुपयांचे साहित्य लंपास केले। चोरट्यांनी शेताची स्वरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि कटर मशीन, इलेक्ट्रिक ड्रिल यासह विविध मौल्यवान वस्तू चोरून नेल्या। विशेष म्हणजे शेतात 6 ते 7 सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांनी शिताफीने प्रथम वीज पुरवठा खंडित केला आणि मागील बाजूची जाळी तोडून आत शिरत सीसीटीव्ही व DVRचेही नुकसान केले। या घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। यापूर्वीही याच परिसरातून इलेक्ट्रिक मोटारींच्या तांब्याच्या तारा आणि धान्याची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। नवापूर गर्जना वृत्तवाहिनीने यापूर्वीच परिसरात चोरट्यांची रेकी सुरू असल्याचे वृत्त दिले होते, मात्र ठोस कारवाई न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढले असल्याचे शेतकरी सांगत आहेत। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे PSI भूषण शेवाडे व सहकारी माडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले असले तरी सततच्या चोऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। सर नमस्कार, मी अनिल चौधरी। माझं शेत गांगेश्वर मंदिराजवळ आहे। मी पिंपळचा रहिवासी आहे। तर काल काहीतरी 8:15 वाजता मी शेतात आलो। शेतात आल्यानंतर लाईट आली 8:20 ला लाईट आल्यानंतर लगेच मोटर चालू केली। मोटर चालू करून मी साखरपुड्याला नाशिकला निघून गेलो। मी परत मग नाशिकला निघून गेलो तरी तिथं 1 वाजता मी मोबाईल मध्ये बघितलं, मला काही कॅमेरांचा अपडेट काही दिसत नव्हता, फुटेज वगैरे काही दिसत नव्हते। आणि संध्याकाळपर्यंत मला असं वाटलं की लाईट गेलेली असेल किंवा रिचार्ज संपला असेल असं मला वाटलं। मग आता सकाळी जेव्हा मी आलो इथं शेतात तर मला माझ्या स्टोर रूमची खिडकी तोडून, जाळी तोडून तिथून चोरी करण्यात आलेली आहे। एक ब्रेकर मशीन गेलेलं आहे होल पाडायचं, आणि एक कटर मशीन गेलेलं आहे, आणि अल्युमिनियमच्या तारांचा बंडल होता, मोठा बंडल। तो बंडल खोलीमधून, बाजूच्या खोलीमधून तो बंडल चोरी गेलेला आहे, दरवाजा तोडून। तुम्हाला म्हणजे परिसरामध्ये पहिले चोरी झाली? नाही, मागच्या 8 दिवसाला 3 मोटरींचे वायर, तांब्याच्या वायर शेजारच्या शेतकऱ्यांच्या नदीवरती मोटारी होत्या, ते मोटारी खोलून त्याच्यामधून सर्व कॉपर वायर चोरी करून आणि ते चोरटे पसार झालेले आहे। म्हणजे 8 दिवसापूर्वी ती घटना घडलेली आहे। ही घटना लगेच 8 दिवसानंतर घडली। माझी अशी मागणी आहे की जे चोर आहेत त्यांना ताबडतोब त्वरित सापडावं पोलिसांनी, आणि त्यांना जेरबंद करून, जेणेकरून अशा चोऱ्या, बुरट्या चोऱ्या होणार नाही। तरी माझा मुद्देमाल जवळजवळ 25-30 हजाराचा होता, तो चोरून नेलेला आहे। नुकसान काय झालं? नुकसान माझं हॅमर मशीन, आपलं कटर मशीन, याचं आपलं अल्युमिनियमच्या वायरचा बंडल होता केबल लावायचा, ते कोयता कॅमेराची नुकसान केलेले आहे। मी जवळजवळ 6 कॅमेरे लावलेले शेतामध्ये। ते 6 पैकी जवळजवळ 1 कॅमेरा तोडून फोडून फेकून दिला खाली, आणि वायरी वगैरे सर्व काढून सर्व त्यांनी चोरी करून पसार झाले। ते कॅमेरामध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ते दिसत नाही, तिथं सप्लाय बंद केलेला होता त्यांनी। माहितीवाल्याचं काम? हा, हे माहितीवाल्याचं काम असेल। आणि आहेत 2-3 संशय आहेत माझ्या नजरेमध्ये आहेत, ते चोऱ्या करतात कायम।